स्वतः परमात्म्याने तुकोबरांचं जिजाबाईंचं पंढरी क्षेत्रात स्वागत केलं. तुकोबरांकडे जाणाऱ्या वाटेला लागल्यावर जर जगाचा मालक जिजाबाईच्या पायातला काटा काढत असेल, राजू आपला काटा काढणार नाही, आपला सेवक होणार नाही, आपला मालक तो होईल. आणि त्यांना आपला मालक बनवा अशी जर तुमची इच्छा असेल तर तेनेची पंथे चालू जाता. हीच वाट योग्य हे सांगायला देव आला जिजाबाईकडं. तुमच्या माझ्याकडे कोणी येणार नाही. त्याच्याकरता चिन्मयानंद बाबांकडे बघूया आणि संतांच्या वाटेला लागूया. का लागावं सरळ सांगतो. मोडोनिया नाना मते देते सिद्धांत सौरसू. नास्तिकांचं मत असेल, नैयायिकांचं असेल, अमुकांचं असेल, सगळी मतं थांबवली. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, सार काढलं. देते सिद्धांत सौरसू. सोपेवर मामा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन इनाचा. हेच करा, हे करण्यातच तुमचं भलं आहे. हे संतांनी जर दाखवलं असेल, सांगितलं असेल तर तेनेची पंथे चालू जाता. न पडे गुंता कोठे काही म्हणून ठरूया. आता जायचं तर ज्ञानोबराय तुकोबरांच्या मग. या जीवनाचा शेवटचा श्वास कोणासोबत काढायचा? ज्ञानोबरांसोबत काढायचा, तुकोबरांसोबत काढायचा. जीवन संपेल कधी याची माहिती आपल्याला नाही, पण जेव्हा केव्हा संपेल ते ज्ञानोबरांच्या भजनात संपावं, तुकोबरांच्या भजनात संपावं. एवढं संपलं ना जीवन त्यांच्या भजनात, तुमच्या जीवनात आळकाठी निर्माण करणारं दुसरं कोणीही असणार नाही. कारण संतांच्या जीवनाची दशा दिशाच देव आहे. सर्वस्व संत जीवनाचं ध्येय परमात्मा आहे. म्हणून त्यांच्या माग जा गेलं पाहिजे. तुम्ही किती दिवस प्रपंच करा, इथं कोणाला 100 पैकी 100 गुण मिळाले हो? मिळत नाही महाराज. आमच्या गावच्या एका माणसानं आता धोंड्याच्या महिन्यात सासऱ्याला फोन केला. तो म्हणे, सासरे बा तुम्ही दिलेली तुमची पोरगी, अहो त्या लग्नाच्या दिवशी मला चांगलं वाटत होतं किंवा स्वर्गात आहे आपण. ते पाठीमागे मामा, मंडप, डेकोरेशन, लाइटिंग. पण जसे दिवस येत गेले एक वारी करू दिली नाही हो तुमच्या पोरीनं आम्हाला. एक वारी तुमची पोरगी एका दिवसात 3-3 टाइम मारते म्हणजे काही जीवन आहे आमचं? किती दिवस सांभाळायचं आम्ही हे फळ? तुम्ही हे फळ आमच्या ताब्यात दिलं तेव्हा असं वाटत होतं या फळासारखं फळ जगात दुसरं कोणतं नाही. पण हे इतकं कळून निघालं. कसं सांभाळायचं आम्ही ते फळ आणि किती दिवस सांभाळायचं? सासरा म्हणे मरेपर्यंत सांभाळ भाऊ. त्या फळाचं झाड मी सांभाळून राहिलो. भल्या माणसा तू काय फळाचं कौतुक करतो? प्रपंच इंद्राचा असू द्या नाही तर उंदराचा असू द्या, तो सारखाच आहे. म्हणून प्रपंचातल्या लोकांच्या गप्पा ऐकायच्या नाही.